आता म्हणजे दिंडीचा हा प्रसाद जो ठेवलाय हो, तो आम्हाला असं कळालं की तुमच्या परिवाराने ठेवलेला आहे. तर खूप छानपैकी असा स्वयंपाक सगळा झालेला आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? आता तुमच्या भावना काय आहेत हे आम्हाला सांगा बरं. दिंडीसाठी तुम्ही एवढा आज परिश्रम घेतलेत, हे किती दिवसापासून तुम्ही ठरवलेलं आहे? तसं सांगायला गेलं तर हे आमचं आता तिसरं वर्ष आहे, म्हणजे 3रं ते 4थं वर्ष आहे हे प्रसाद द्यायचं. तर असं म्हणजे एक आनंद भेटतो की प्रत्येकाला आपण देतोय, त्यांच्या मुखात जात आहे ते. जेवढं अन्नदान कराल तेवढं तर छानच आहे, पण आम्हाला असं खूप छान वाटतं की देऊन की बाबा नाही देतोय आम्ही. आणि ही मेन तर आमच्या गावची दिंडी आहे. आमच्या कुठं आहे तुम्हाला अच्छा, हा, तुमच्या गावची दिंडी हो, आलेली आमच्या आहे. गावची दिंडी आली. म्हणजे दरवर्षी पायी जातात आमच्या गावात, म्हणजे इथने आळंदीपासून ते पंढरपूर. तर दरवर्षीच अशी दिंडी येते. हा, तर ह्या दिंडीलाच आम्ही दरवर्षी जेवण देतो. ओके. तर खूप छान वाटतं आम्हाला असं सगळ्यांना जेवण वगैरे द्यायला. त्यामुळे ना पाहिलं मी, खूप मोठ्या प्रमाणावर हा स्वयंपाक आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रसाद आहे. तर तुमचे मला आहे ना सगळ्यांचे नाव पण सांगा. तुम्ही इकडे या भैया, इकडे थांबा तुमचे. हा, तर सगळ्यांनी व्यवस्थित निवांत आपले आपले नावं पण सांगा. आणि खरंच खूप मोठं काम आहे हे अन्नदानाचं आणि दिंडीसाठी, कारण एवढ्या प्रमाणात मोठी दिंडी आहे आणि त्याचं तुम्ही त्यांची सेवा म्हणून इतकं काही केलेलं आहे. स्वयंपाक एवढा छान बनवलेला आहे. तर खूप छान वाटत आहे. सगळ्यांनाच विचारते मी, सगळे जण असं खुश आहेत जेवण करून, खूप खुश आहेत. तर मला तुमच्या परिवाराचं नाव वगैरे सगळं सांगा. मी राम मुरलीधर पवार, अच्छा, राहणार कर्दळी. कर्दळीहून आलेत का काय? नाही, आम्ही पुण्यालाच राहतो. पुण्यामध्ये राहत आहे? गाव कर्दळी. अरे वा, म्हणजे तुमच्या गावाकडनं आलेले लोक आहेत, त्याचा तुम्हाला एवढा आनंद झालाय की आहे ना, की आनंद खूप आहे. सांगा आता सगळं व्यवस्थित सांगा की तुम्ही कसं प्लॅनिंग करता याचं? नाही, दरवर्षी ते देव बराबर घडवून आणतात. हा, ती योगायोग आहे, देव बराबर आपल्या टायमिंगला घडवून आणते. देव करून घेतो देव सगळं. करून घेतो. हो ना. आणि खूप छान आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान करणं खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या परिवाराचं मन मोठं आहे समजायचं, आणि देव तुम्हाला ह्याचं पुण्य सगळ्याच परिवाराला देईल, कारण एवढ्या दिंडीवाल्यांची, वारकऱ्यांची सेवा तुमच्या हाताने घडतीये. तू काय म्हणतेस बाळा, बोला. हॅलो, माझं नाव समर्थिका राम पवार आणि ही आमच्या गावाची दिंडी आहे, म्हणून आम्हाला इथं यायला खूप आनंद वाटतो आणि सगळ्यांसंग संवाद साधायला खूप भारी वाटतं. खूप छान, खूप छान. आणि असेच पाहिजेत. आपल्या गावाकडचे लोक कुठे पण जरी गेले तरी आपल्या गावाकडच्या लोकांना कुणीही विसरू नये, कारण बघा आता एवढे मोठे दिंडीतले लोक यांच्या इथे आलेत तरी यांना म्हणजे आपला परिवार आल्यासारखं आहे यांचा. आणि इतका मोठ्या परिवारासाठी यांनी असं सगळं पूर्ण इतका छान स्वयंपाक वगैरे केला आहे, कारण अख्खं गाव यांचा परिवार झाला आहे. आणि अख्ख्या गावासाठी यांनी इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे, वारकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि खूप छान केलेली आहे. तर अशाच वरच्यावर तुम्ही खूप छान पद्धतीने अजून तुमच्या हाताने सगळ्याची सेवा घडू देत आणि पांडुरंग प्रसन्न होऊ दे, आपले ज्ञानेश्वर माऊली प्रसन्न होऊ देत. तर छान. रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव रिद्धी अडतरे. तर माझ्या दाजींनी आणि ताईंनी हा सगळा सोहळा आयोजित केला आहे इथे. खरंच खूप आनंदमय वातावरण आहे, खूप छान वाटतंय आणि असं सगळं प्रसन्न प्रसन्न वाटतंय. मॅडमना थँक्यू, आम्हाला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी माऊली. वेलकम. आणि खूप छान वाटतं. मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून सगळ्यांना, कारण खूप छान परिवार घेतलं सगळं हॉलवर सगळं. त्यांना स्पेशली जास्त त्यांचं सकाळच्या पण व्हिडिओ मध्ये आहेत, ते टाकले आता मी व्हिडिओ. हो, व्हिडिओ टाकलेत है ना. हा, डिश मध्ये घेऊन वरती जाईल मी, डिश मध्ये घेऊन वर जाते ना. पुरे टाका जरा.